नमस्कार मित्र हो. शाहिरा उचर लेखनी या सदरामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. रसिक हो, बैलाच्या मालकाच्या मनातल्या भावनांचं दर्शन आपल्याला झालं खरं, पण त्या मुख्य प्राण्याला पण भावना असतात. याचं भान आपल्याला नसतं. हीच तर खरीखुरी शोकांतिका आहे. मुख्य प्राण्यांच्या भावना समजून घेणारा खराखुरा माणूस. ही व्याख्या ज्याला समजली त्याला जीवनाचं तत्वज्ञान खऱ्या अर्थानं समजलं. आपण दुसऱ्याच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करत असाल तर एकदा त्याच्या ठिकाणी आपल्या स्वतःला ठेवून बघा. मग त्याचा आनंद आणि वास्तविक पाहता त्याचं दुखणं आपल्याला सहज कळू शकतं. शाहिरांनी या बैलाच्या भावना आपल्या सिद्धहस्त लेखणीतून अतिशय छान पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केलाय. ऐकूया बैलाच्या मनातली ही भावना शाहिरांच्याच तोंडून. बैलच बोलू लागला तर कसा बोलेल, याचं प्रतीक म्हणजे ही कविता आहे. आपल्या मालकाला बैलानं दिलेलं हे उत्तर म्हणजे ही कविता आहे. बैल म्हणतोय आपल्या मालकाला की बघ माझ्या चष्म्यातनं तुला थोडं बघता आलं तर, बघ माझ्या चष्म्यातनं तुला थोडं बघता आलं तर, अरे जग थोडं माझ्यासारखं जगता आलं तर. संपलं असेल तुमचं तर माझं थोडं ऐका, संपलं असेल तुमचं तर माझं थोडं ऐका. बरं झालं आमच्या जातीत करत नाहीत बायका. संपलं असेल तुमचं तर थोडं माझं ऐका, बरं झालं आमच्या जातीत करत नाहीत बायका. बघता का आमच्यासारखी पोरं तुमची बडीवता आली तर, बघता का तुमची पोरं आमच्यासारखी बडीवता आली तर, अरे जग थोडं माझ्यासारखं जगता आलं तर, बघ माझ्या चष्म्यातनं तुला बघता आलं तर, आणि जग थोडं माझ्यासारखं जगता आलं तर. बायका मागून नाती येतात म्हणून तू भितो, आम्हाला लावून कासर दूध आमच्याच आईचं पितो. कसं वाटलं असतं रे आम्ही तुम्हासनी असं वागलो असतं तर, कसं वाटलं असतं रे तुमच्या संग आम्ही असं वागलो असतो तर. अरे बघ थोडं माझ्यासारखं जगता आलं तर. अन्नासाठी आम्ही राबतो, घास खातो चोत्याचा. अन्नासाठी आम्ही राबतो आणि घास खातो चोत्याचा. नका आणू लेका उगीच तुमच्या आमच्या नात्याचा. अन्नासाठी आम्ही राबतो पण घास खातो चोत्याचा. नका आणू उगीच तुमच्या आमच्या नात्याचा. नात्यासाठी माती होणं बघ जमलं तर, नात्यासाठी माती होणं बघ जमलं तर, आणि जग थोडं माझ्यासारखं जगता आलं तर, जग थोडं माझ्यासारखं जगता आलं तर. पोत्यात आणली रास तरी फास घेतोस फुकाचा. अरे पोत्यानं आणली रास तरी फास घेतोस फुकाचा. भोग भोगतो आम्ही लेका तू केलेल्या चुकाचा. पोत्यानं आणली रास तरी फास घेतोस फुकाचा. भोग भोगतो आम्ही लेका तू केलेल्या चुकांचा. घे विकून आमच्यासारखं, अरे घे विकून आमच्यासारखं जरा घेता आलं तर, आणि जग थोडं आमच्यासारखं जगता आलं तर. बघ माझ्या चष्म्यातनं तुला बघता आलं तर, आणि जग थोडं माझ्यासारखं जगता आलं तर. बघ थोडं माझ्यासारखं जगता आलं तर, बघ थोडं माझ्यासारखं जगता आलं तर.